हाय हॅलो नमस्कार सर्वांना. मी रुंजी पांढरे माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि इकडे बघू शकता पूर्ण असा भोगीचा बाजार वगैरे अण्णांनी रात्रीच करून आणलेला. कोथिंबीर आणि ही मोडं वगैरे मी कडधान्य भिजत घातलेले रात्रीच. आणि मी सकाळ सकाळचं शूट करते बरं का, म्हणजे जसं होईल तसं घेते शूट. तर इकडे भाकरीला तवा ठेवलेला, म्हणजे तिळाच्या भाकरी करायच्या होत्या. आणि इकडं मात्र आमटीसाठी मी तयारी केलेली. कडधान्य वगैरे जे जे काही लागतं ना ते सर्व मिक्स भाज्या तर हा मानच आहे या दिवसाचा. आणि मिक्स भाज्यांसाठी मी इकडे भात शिजत घातलेला. मिक्स भाज्यांसाठी मी ते साहित्य करून इथे शिजत घालणार होतं, शिजवून मग करून घेणार होते. तर इकडे बघू शकता तुम्ही माझ्या बाजरीच्या भाकऱ्या अशा मस्त झालेल्या आहेत. आणि ताट बघा भोगीचं, देवपूजा पण केलेली. भोगीचं ताट कसं छान असं सजवलं. इकडं आहे आमटी, सुकी भाजी, दही आणि हे थोडेफार हे गाजर, बोरं आणि हरभरा आणि बाजरीची भाकरी असं नैवेद्यामध्ये घेतलेलं आहे. इकडं पूजा वगैरे केली आणि मला जायचं होतं मसोबाला पूजा करायला. फळात सुद्धा मी लक्ष्मीचा फोटो, तांब्या, नारळ वगैरे लागतोच, कारण मला घरात देव असायला पाहिजे. एक जरी फोटो असला ना, मला घरात देवपूजा केली ना खूप प्रसन्न वाटतं आणि मला छान वाटतं, म्हणून मी कंपल्सरी ते असतातच माझ्यासोबत. तर इकडे बघा आम्ही चाललेलो आहे मसोबाला. हा आहे 3 वाटेवरचा वेशीवरचा मसोबा आहे. आणि खरंच हा खूप कडक मसोबा आहे बरं का. आणि इकडे बघा आम्ही आलेलो आणि मी हिच्या हातात, पूनमच्या हातात मोबाईल दिला शूट करण्यासाठी. आणि मी सकाळ संध्याकाळ इथून, म्हणजे मसोबाच्या समोरनंच आम्ही फळात पण जातो ना, तर तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल. माझी मुलं सकाळ संध्याकाळ, जर सार्थक संध्याकाळी येताना नाही जरी पाया पडला तरी तो त्याचा बाबा आल्यानंतर रडून का होईना जाऊन पाया पडून येतो. आणि त्यांना सकाळ संध्याकाळ पाया पडून येतातच ते दोघंजण. आणि गुलाला हलावून येतातच, कायम या देवाला येतात बरं का. आणि मीही सण वगैरे म्हणा, अमावस्या वगैरे असलं ना, कारण मला देवाची पूजा म्हणा, देवाचं प्रत्येक कोणतंही काम असू द्या, कोणतंही कार्य असू द्या, मला इतकी आवडतं ना मनापासून करायला. खरंच मी खूप मनापासून करते बरं का. इथे तर पूजा वगैरे करून आणि मी कुंकू आणि हळद आणली होती, म्हणजे भंडारा आणलेला. आणि गुलाल लागतो ना मसोबाला, त्याचा मानच आहे तो गुलालाचा. मग गुलाला आणला नव्हता, तिथलाच घेतला आणि सगळ्यांना लावला मी. तिथं चिठ्ठी पडलेली एक. आणि इथं दररोज येतात, दररोज म्हणजे डेली असे देवाला येतच असतात, कोण ना असं येतच. आणि अमावस्याला तर खूप गर्दी असते इथं बरं का. आणि मंदिर असलं ना, सकाळ सकाळ जर इकडे गेलं ना आणि इकडे एखादा फेरफटका जरी मारला ना, इतकं प्रसन्न वाटतं ना, खरंच खूपच प्रसन्न वाटतं. आणि इथं शेजारीच आहे ना आमच्या टोळीच्या, आम्हाला काय एवढं ये नाही, मी तरी जाते सारखीच. आणि बोराचं आणि चिंचेचं मोठं पाठीमागे झाड आहे. बोरं खायला तर मी येतेच. फळात जाताना म्हणा, नाहीतर फळातून येताना म्हणा, मी तिथून 4 तरी बोरं घेऊन येतेच, कारण सार्थक तिथून येऊच देत नाही. तर चला पूजा वगैरे झाले, तर जातो आम्ही आता. तर व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. आणि माझे भोगीची एवढाच व्हिडिओ मी शूट केला आणि भोगी कशी केली तेही बघा. छानपैकी झाली. कोणीच इथं पूजा केली नव्हती. भोगीचा नैवेद्य मीच दाखवलेला आहे मसोबाला. जे आहे, जेवढं आहे तेवढ्यात मी हे केलेलं आहे. मला जशी माझी भक्ती होते तेवढ्यात तरी मी करतेच. तर मी फळात जाण्यासाठी हे सगळं हे करत होते बघा. इकडे केलेली आहे सुकी भाजी, इथे पोरांसाठी भाजलेल्या होत्या, ही नाचणीचे पापड होते ते भाजलेल्या, आणि ही आमटी केलेली. हा बघा मस्त अशा पातळ भाकरी. आमच्या इकडे खरंच खूपच पातळ भाकर असते बघा. हे बघा, तुम्हाला भाकर बघून समजलंच असेल किती पातळ भाकर असते. इकडे आमच्या गावाकडे पातळ ही भाकरच असते आणि आमच्या घरात तरी असते. तर चला बाय.